नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. बघा, अवतारवाणीमध्ये शहांशा बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणतात की मातेला प्रिय पुत्र आपुला, बंधू प्रिय अति भगिनीला, पाणी प्रिय पिपासूला, अन प्रिय भाकरी शुद्धिताला, प्रीत करी धनवंत धनावर, बाळाला प्रिय दूध अति, तैशा परी अवतार सेवका, अति प्रिय सद्गुरु जगती. बघा, शहांशाजींनी ह्या 4च ओळीच्या पदामध्ये किती भरपूर असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मातेला प्रिय पुत्र आपुला. बघा, एका आईला एक लेकरू किती प्रिय असतं हे सांगू शकेल का कोण? कोणच नाही. हे शब्दात सांगणं शक्यच नाही. आपण ऐकून असू एक कथा की हिरकणीनं संध्याकाळी एका गडावर दूध देण्यासाठी गेली आणि ती गेल्यानंतर गडाचे दरवाजे बंद झाले. आता वापस यायचंय, मुलगा खाली आहे, तिचं लहान मूल. आता त्या मुलाकडे येण्यासाठी त्या गडावरून ती असा कडा उतरून खाली आली जिथं कुठलाच बहादर तो कडा उतरू शकत नव्हता. तिचा सांगण्याचा भाव एवढाच आहे की ती उतरली, ती हिरकणी नव्हती, ती एक आई होती जी आपल्या मुलासाठी तो कठीण असणारं काम सुद्धा तिनं पूर्ण केलं. मग आज हे शब्दात सांगणं शक्य नाही की एक आई आपल्या मुलावर किती प्रेम करत असते, अगर ती त्याच्याकडून काय अपेक्षा करत असते का? जसे की तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची दाती, करी लाभावी न प्रीती, कोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिसाय, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कुठलंही स्वतःचं हित न मनामध्ये ठेवता आई तेवढं प्रेम आपल्या मुलावर करत असते. शहांशाजी तेच सांगतायत की एक आई जेवढं आपल्या मुलावर प्रेम करत असते ना, तेवढं आपलं सद्गुरूवर पाहिजे. त्यापुढे जाऊन शहांशाजी म्हणतायत की बंधू प्रिय अति भगिनीला. आता या गोष्टीवर दासीचा अनुभव काय तसा फारसा नाही. का तर बघायला गेलं तर दासी हे आई वडिलांना एकुलती एकच आहे. त्यामुळं हे बहीण भावांचं प्रेम यापासून दासी बाजूलाच होती लहानपणापासून. त्याच्यामुळं दासी त्याच्याबद्दल बोलणारच नाही. का तर अनुभव आले अंगा तेव्हा जगाला सांगा. अनुभवच नाही तर काय सांगणार, नाही का? दासी पुढे बोलेल की पुढे जाऊन शहांशाजी म्हणतायत की पाणी प्रिय पिपासूला. आता बघा, पाण्याची किंमत त्यालाच कळेल ज्याला तहान लागली. तर एखाद्या तहानलेला त्या पाण्यासाठी काही देऊ करेल तो. आता फक्त मला पाणी पाहिजे. त्याची तेव्हा काय असते ओढ की फक्त आणि फक्त मला आत्ता पाणी पाहिजे, बाकी काही नको. आणि त्यापुढे जाऊन म्हणतात की प्रिय भाकरी शुद्धिताला. एखाद्या भूक लागलेल्या माणसाला त्या भाकरीची किंमत कळू शकते. भूक लागल्यावर तो त्या भाकरीसाठी काहीही करू शकतो. तसं आमचं ह्या सद्गुरूवर प्रेम आहे का, तशी आमची ओढ आहे का, हे शहांशाजींना फक्त समजावून द्यायचं आहे. मग आपल्यासाठी ही फक्त उदाहरणं आहेत की तहानलेल्याला त्या पाण्याची किंमत किती असते, भुकेल्या माणसाला त्या भाकरीची किंमत किती असते. मग आम्हाला आज त्या सद्गुरूची किंमत तशी पाहिजे. पुढे जाऊन शहांशाजी म्हणतात की प्रीत करी धनवंत धनावर, बाळाला प्रिय दूधती. आता एक धनवंत माणूस धनावर किती प्रीत करीत असेल ना, तेवढी प्रीत आपली पाहिजे. बघा, आता किती करत असेल हो एखादा धनवान माणूस. बघायला गेलं, कितीही धन कमवलेलं असलं, कसल्याही वाईट मार्गाने जरी कमवलेलं असलं, तरीही तो इमानदार माणूस त्याच्या रक्षणासाठी ठेवत असतो. का? का तर त्याच्या धनाची इकडं तिकडं जाऊ नये किंवा त्याचं धन सुरक्षित राहावं, त्याच्यासाठी तो एक इमानदार माणूस शोधत असेल. भलं त्याने चोरी लबाडी करूनही ते धन कमवलेलं असेल, पण त्याची रक्षा इमानदार माणसाच्याच हातामध्ये तो देत असतो. म्हणजे एवढी प्रीत त्या धनवंताची त्या धनावर असते की त्यानं भले कसल्याही मार्गाने ते धन कमवलेलं असेल, पण त्याची सुरक्षा त्याच्यासाठी खूप महत्वाची असते. त्याचं एवढं प्रेम असतं त्या धनावर. आपलं प्रेम आज तेवढं पाहिजे. पुढे जाऊन म्हणतात की बाळाला प्रिय दूध अति. आता बाळाला दूध किती प्रिय असेल हे तर प्रत्येकालाच कळते, नाही का? आणि ते सांगणं सुद्धा एवढं सोपं नाही. अहो, बाळ कितीही रडत असलं ना, त्याला त्याची आई दिसली ना, ते हसायला लागतं. त्याला माहित आहे आता मला दूध मिळणार आहे. सेम तसंच आपलंही प्रेम या सद्गुरूवर असावं, या परमेश्वरावर असावं, असं शहांशाजी सांगण्याचा प्रयत्न करतायत.
की शहंशाजीची तळमळ आज आपल्या लक्षात येते का, हे जास्त महत्वाचं आहे नाही का. पुढे शहंशाजी म्हणतात की तैशा परी अवतार सेवका अति प्रिय सद्गुरु जगती. या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत शहंशाजींनी, आपल्याला समजूत घालण्यासाठी, आपल्याला समजून येण्यासाठी. एका आईला आपला पुत्र किती प्रिय असतो, एका बहिणीला आपला बंधू किती प्रिय असतो, एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी किती प्रिय असतं, एखाद्या भुकेलेल्या माणसाला ती भाकरी किती प्रिय असते, एका धनवंताला ते धन किती प्रिय असतं, किंवा एखाद्या बाळाला दूध किती प्रिय असतं. ही सगळी उदाहरणं शहंशाजीने आपल्याला समजून देण्यासाठी दिलेली आहेत. पुढे जाऊन म्हणतात की तैशा परी अवतार सेवका अति प्रिय सद्गुरु जगती. म्हणजे या सगळ्यांसारखं एका सेवकाला सद्गुरु प्रिय असला पाहिजे. मग खरंच आपण आज तसं करतोय का? खरंच आपल्यासाठी आज जसं की आपण तहानलेलो आहोत, आपल्याला फक्त आणि फक्त पाणी पाहिजे, तसं आपल्याला खरंच वाटतंय का? जसे की एका बाळाला फक्त आणि फक्त दूधच पाहिजे असतं, आपल्याला आज तसा फक्त आणि फक्त सद्गुरु पाहिजे का? मग आज आपण खरंच तो सेवक झालो का? हे प्रत्येकानं आपापल्यामध्ये निरीक्षण करण्याची गरज आहे. मी सत्संग करतो, मी ब्रह्मज्ञानी आहे, हे पुरेसं नाही. कारण म्हणतात ना की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, पण आज जरा थोडं उलट झाले. आज म्हणावं लागेल की चाले तैसा बोले त्याची वंदावी पाऊले. तर आम्ही नुसतंच तर बोलत नाही, हे बोलणं कुठंतरी आचरणात येतंय का, हे सुद्धा खूप खूप जास्त महत्वाचं आहे. मग आज आपल्याला नुसतं बोलणं नाही, तर मी या सद्गुरूचा सेवक किती झालोय हे बघण्याची गरज आहे. लसीला एक उदाहरण आठवते. बघा, एक शिष्य एका गावामध्ये थांबलेला असतो, त्याच गावामध्ये त्याचे गुरु असतात. भरपूर दिवसापासून त्यांनी त्यांचं दर्शन केलेलं नसतं, म्हणून त्या शिष्याला वाटतं की आज जाऊन गुरुचं दर्शन घ्यावं. शिष्य जातो तिथं. त्यावेळेस गुरु झोपलेले असतात, त्यांचा विश्राम करायचा टाइम असतो. त्यावेळेस शिष्य विचारतो तिथल्या सेवकांना की मला गुरुजींचं दर्शन करायचंय. ते सेवक सांगतात की गुरुजी सध्या झोपलेले आहेत. शिष्य म्हणतो मग तर छानच आहे, मला सेवाही करण्याचा मौका मिळेल. आता हा शिष्य आतमध्ये जातो आणि गुरुजींचे पाय चेपायला लागतो. आता साहजिकच आहे, झोपलेल्या माणसाचे जर कोण पाय चोपायला लागलं तर जाग तर येणारच आहे ना. आता गुरुजी जागे होतात. जागे झाल्यानंतर गुरुजी इशाऱ्यानंच सांगतात, नको आता, मला हा माझा विश्रांतीचा टाइम आहे, पाय नको चेपायला. पण शिष्य म्हणतो नाही नाही, मला इतक्या दिवसातून मौका मिळालाय, आज मी पाय तर चेपणारच. म्हणून तो शिष्य अगदी मन लावून सेवा करत असतो, पाय चोपत असतो. गुरुजी 2-3 वेळा सांगतात नको, मला आता झोप आली, पण शिष्य काय ऐकायला तयार नाही. गुरुजी म्हणतात ठीक आहे. गुरुजी म्हणतात ठीक आहे. आता हे शिष्य दर्शन घेतो, सेवा करतो, घरी निघूनही जातो. तर दुसऱ्या दिवशी काही शिष्यासोबत गुरुजी बोलत बसलेले असतात. गुरुजी म्हणतात काल तो शिष्य आला होता. बाकीचे म्हणतात हो, आलेही होते, सेवाही केली त्यांनी आणि निघून गेले. त्यावेळेस गुरुजी म्हणतात सेवा त्यांनी केली का मी केली? विचार करण्याची गोष्ट आहे. गुरुजींना सांगायचंय काय? अहो, गरज नसताना तुम्ही जर जाऊन सेवा करताय, ती सेवा गुरुला सुद्धा मान्य नाही. गुरु काय सांगतायत ह्याच्याकडे तरी आपलं लक्ष पाहिजे ना. मग सेवक तो आहे जो गुरुचा ऐकतोय. का मला सेवा करायची ही मनमानी आहे, मग इथं मनमानी नाही चालणार. अहो, सेवक कसा पाहिजे? बघा, नागपूरला एक साईड सेवेतून एका महात्म्याने खूप सुंदर उदाहरण दिलं होतं बघा. एक महात्मा सेवकाच्या शोधामध्ये जातो. त्याला बघायचं असतं की नेमकं सेवक असतो कसा. आता तो सेवकाच्या शोधामध्ये जातो. तिथं त्याला एक 16 वर्षाचा मुलगा सेवक म्हणून आवडतो. आता ते त्याला घरी घेऊन येतात. घरी आल्यानंतर म्हणतात, बघ, माझा खूप मोठा बंगला आहे, तुला त्यातली कोणती रूम आवडते ते सांग, मी ती तुला देतो. आता सेवक म्हणतो, मालक, मी तुमचा सेवक आहे, तुम्ही जे द्याल ते मी मान्य केलं पाहिजे. तिथं माझं काही असं मत नसतंच, मी सेवक आहे त्याच्यामुळे तुम्ही जे द्याल तेच मी घेतलं पाहिजे. हा खुश होतो. आता हा म्हणतो की माझ्याकडे भरपूर असे कपडे आहेत, बघ यातले तुला कोणते कोणते आवडते तू घे. त्यावेळेस सेवक म्हणतो, मालक, तुम्ही जे द्याल ते मी घेणार. आता पुढे जाऊन हा म्हणतो
की बघ आमच्या इथं भरपूर असं जेवायला काही असतं, तुला काय काय आवडतं ते सांग, ते करायला लावतो. सेवक म्हणतो, मालक मी तुमचा सेवक आहे, तुम्ही जे काही द्याल ते मला मान्य असेल. शेवटी हा त्या सेवकाचे पाय धरतो. त्याला कळतं की सेवक म्हणजे नेमकं काय असतं. आज मी सेवक आहे का? मग मी आज जे भगवंत देतोय मला, त्यात मी समाधानी आहे का? माझी लिस्ट ही वाढतच चाललेली आहे. आज मला हे पाहिजे, उद्या मला ते पाहिजे, परवा मला ते पाहिजे. सेवक हा होत नाही. सेवक तो आहे जो भगवंत जे काही देईल त्यात समाधानी असतो. या जशी काही हुशार नाही, पण जशी एक छोटासा सांगण्याचा प्रयत्न करत असते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.